गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिकच्या चांदवड येथील वन्य प्राण्यांसाठी पाणवट्यांची संख्या वाढवावी अशी माहिती वन्य पशु प्रणित मित्र संघटना भागवत झालटे यांनी दिली आहे. चांदवड तालुक्यातील कातरवाडी, रापली, वडगाव, पंकू, कातरणी, तळेगाव, रोही व कातरणी वन विभाग परिसरातील वन्य प्राण्यांचे पाणवटे वाढवावे. सविस्तर बातमी अशी की चांदवड तालुका, कातरवाडी, रापली व वडगाव, पंकू परिसरातील वन विभागाचे परिक्षेत्र बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे. या परिसरात हरिण, काळवीट, मोर व कोल्हा, तरस, बिबटे, ससे, सायाळ व या प्रकारचे वन्यजीव बऱ्याच संख्येने आढळतात. मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने जंगलातील पाण्याचे स्रोत कमी झाले असून या मुक्या प्राण्यांना पाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे मुकाट कुत्र्याच्या तावडीत सापडून बऱ्याच हरण व मोरांना रेल्वेखाली कोरड्या विहिरीत पडून आपला जीव गमवावा लागतो. म्हणून प्रशासनाला व वन विभागाला कळकळीची विनंती, आपण या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन वडगाव, रापली, कातरवाडी, तळेगाव, रोही या वन विभागाच्या परिसरात त्वरित पाणवट्याची व्यवस्था वाढ करून मुक्या प्राण्यांना जीवनदान मिळेल अशी व्यक्त करतो. या प्रकारची सविस्तर माहिती वन्य पशु प्राणी मित्र युवा क्रांती माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष भागवत झालटे यांनी दिली आहे. नमस्कार, मी भागवत झालटे बोलतोय. मी युवा क्रांती पोलीस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हा, माझ्या चांदवड तालुक्यातील मी वन्य पशु प्राणी मित्र म्हणून काम करतो. मला नागरिकांना एकच आव्हान आहे की आमच्या चांदवड तालुक्यामध्ये जे हरिण, मोर, खोकड, बिबट, ससे, सायळ असे प्राणी मोठ्या प्रमाणात आहे, तर त्यांना पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होत आहे. तरी वन विभागाने त्या पाणवटे साफ करावे व नागरिकांना एक आव्हान करतो की उन्हाळ्याची तीव्र टंचाई भासत असल्यामुळे प्राण्यांना घराबाहेर पाणी ठेवण्याचं मदत करावी व प्राण्यांना वाचवण्याचा प्रयत्न करावा, एवढीच नागरिकांना आव्हान करतो. जय युवा क्रांती. मी भागवत झालटे बोलतोय. चांदवड येवला तालुक्यात जंगलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामध्ये जंगली प्राणी मोर, हरिण, तरस, बिबट्या. एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, चांदवड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.